हॅलो एव्हरीवन. तर आज आहे संडे आणि जवळपास आता 11 वाजलेत आणि मी निघाली भाजी मार्केटमध्ये. तर तुम्हाला मला शेअर करायचं होतं कारण तुमची बऱ्याच दिवसांपासून कमेंट पण होती की ताई तू भाज्या कुठून घेतेस किंवा भाज्या घेताना पण व्हिडिओ शेअर करा आमच्याबरोबर. तर मी आज म्हटलं चला आज संडे आहे तर म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करू. जेव्हा संडेच्या मला भाज्या घ्यायच्या असतात ना तेव्हा मी निवांत वेळ असतो, फ्री टाईम असतो, सगळं व्यवस्थित घेता येतं तेव्हा सिटीलाईट मार्केटला जाते. सिटीलाईट मार्केट माटुंग्याला आहे आणि इथे आतमध्ये मोठी मंडई आहे ज्याच्यामध्ये फिश मार्केट आहे, भाजीचं मार्केट आहे आणि बाहेर पण अशा व्यवस्थित म्हणजे खूप अशा भाज्या, फळभाज्या किंवा फळं अशी भरपूर म्हणजे स्टॉल्स आहेत वेगवेगळे. आणि भाज्या ना इथे खूप छान मिळतात, अगदी निवडलेल्या भाज्या असतात, खूप जास्त आपल्याला शोधून पण घ्याव्या लागत नाही. तर मी जेव्हा मला वेळ असतो तेव्हा मी इथेच येते आणि सगळ्या भाज्या घेऊन झाल्यानंतर ऊन एवढं होतं ना कधी एकदा घरी पोचते असं झालेलं. घरी पोचता रस्त्यातच मी म्हटलं थोडंसं शूट करू, तुम्हाला दाखवते. इथे बाजूला सेना भवन आहे, समोरच वेस्ट साईड आहे आणि घरी पोचल्यानंतर सर्वात आधी एक काम केलं मी ना ते म्हणजे कलिंगडचा ज्यूस करून प्याली. कारण एवढं गरम होत होतं ना की काय सांगू तुम्हाला. म्हटलं एकदा कलिंगडचं ज्यूस पिऊया. तोपर्यंत काही शांत असं वाटणार नाही कारण परत काम आपल्यालाच करायचं होतं. कारण जी काही एवढी भाजी आणलेली ती परत सगळी क्लीन करून घ्यायची होती. तर भाज्यांमध्ये आज खूप जास्त भाज्या आणल्या नव्हत्या मी, मोजक्याच भाज्या घेऊन आलेली आणि ज्या बेसिक लागतात आपल्याला गोष्टी नेहमीच्या म्हणजे कांदा, टमॅटो, त्याचबरोबर कोथिंबीर, कढीपत्ता, मिरच्या अशा बऱ्याचशा गोष्टी आणलेल्या. आज मला कॉर्न 50ला 4 मिळाले आणि कोथिंबीरच्या जोड्या मला आज चक्क 50ला 3 मिळाल्या. म्हटलं आज तर कोथिंबीर वडीचा बेत झालाच पाहिजे आणि तुम्हाला ते मोठ्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. त्या सगळ्या गोष्टी ज्या मील प्लॅनिंगच्या असतात त्या तुम्हाला मोठ्या व्हिडिओमध्ये माझ्या बघायला मिळतील आणि छोट्या व्हिडिओमधनं मी बऱ्याच वेळा अशाच सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करत असते माझ्या डेली रुटीनच्या. तुम्हाला मोठे व्लॉग्स बघायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की व्हिजिट करा. तिथे तुम्हाला खूप छान छान असे मील ऑप्शनचे व्हिडिओज बघायला मिळतील, माझे डेली रुटीनचे व्लॉग्स बघायला मिळतील. तर भाज्या निवडणं जेवढं कठीण काम असतं ना त्याच्यापेक्षा कठीण काम ते स्टोअर करणं असतं. तर आता माझ्या भाज्या सगळ्या निवडून झालेल्या आहेत. आजचा मिनी व्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला आवडला असेल आशा करते.